सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांना आज आपण जो अनुभव बघणार आहोत ना, तो अनुभव ऐकताना नकळतपणे आपल्या डोळ्यातून पाणी येणार आहे, अंगावरती शहारे उभे राहणार आहे। खरंच स्वामी महाराजांनी एवढं दुःख कुणाच्याही आयुष्याला देऊ नये। या ताईंनी जे सोसलं ते कुणालाही सोसावं लागावं नाही, एवढीच स्वामीचरणी प्रार्थना करते। आणि या ताईंचा हृदय हिलवून टाकणारा अनुभव आपण त्यांच्याच शब्दात बघूया। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, माझ्या आयुष्यातील दुःखाची कहाणी ही लग्नाच्या अगोदरच सुरू झालेली होती। माझे नाव रोहिणी जाधव असे आहे। मी तुम्हाला माझ्या जीवनातील सर्वात दुःखमय घटना आता इथे सांगत आहे। माझे लग्न जमण्या अगोदरच म्हणजे खूप सारे स्थळ मला येत होते, पण प्रत्येकजण मला नाकारत होतं, कारण मी सावळ्या रंगाची होती आणि त्यामुळे कोणीही माझ्यासोबत लग्न करायला तयार नव्हतं। त्याच वेळेस आमची परिस्थिती ही खूप गरीब होती। त्यावेळेस खूप वाईट वाटायचं की परिस्थिती ही गरीब आणि असे मग असं कसं होणार। आईवडिलांना खूप माझी काळजी होती, पण ज्याने जन्माला घातलं तो सर्व काही आपलं करत असतो असं म्हणतात। तसंच काय झालं की माझी मैत्रीण आणि मी रोज शाळेत जात असायचो आणि माझ्या मैत्रिणीच्या घरी स्वामींची सेवा केली जायची। ती मला स्वामींविषयी सांगायची, तर माझ्याही मनात नकळतपणे स्वामींनी घर केलं होतं आणि मग मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचे। आणि मी स्वामींना म्हटले, जर स्वामी माझं लग्न जर एका चांगल्या घरी झालं तर मी तुमची सेवा खूप करेल, असं मी स्वामींना त्यावेळेस असं सहज बोलून गेली होती। आणि खरंच स्वामींनी तसं केलं। माझं लग्न म्हणजे मी कधी विचारही केला नव्हता अशा ठिकाणी होईल, अशा ठिकाणी माझं लग्न झालं। मुलगाही छान शिकलेला आणि स्वभावही खूप छान, सर्व घरचे खूप छान, श्रीमंती परिस्थिती, इकडे गरिबी सोसलेली आणि इकडे श्रीमंती, त्यामुळे यामध्ये मला मॅच होण्यासाठी खूप वेळ लागला आणि मी तिथे सेटल झाले। सेटल झाल्यानंतर मी तिथे स्वामींची सेवा सुरू केली। कोणीच मला अडवले नाही, तुला जे करायचे ते तू कर, असे सर्वजण मला म्हणत होते। आणि मग मी तसंच काही केलं, स्वामींची सेवा सुरू केली। पण म्हणतात ना, आयुष्यात खरंच खूप दुःख असतात। माझ्या आयुष्यात दुःख कधी संपलेच नाही। म्हणतात पैसा जर नसेल तर माणूस हा दुःखी असतो, पण हे साफ खोटं आहे। पैसा असून सुद्धा जर मन शांती नसेल आणि माणसाला जर दुःख असेल तर कोणीही सुखी नाही। असं काय झालं की 4-5 वर्ष लग्नाला माझी झाली होती, मला काही संतती होत नव्हती, पण 4 वर्षानंतर मला एक मुलगी झाली। मुलगी झाल्यानंतर खूप छान मला वाटत होतं, स्वामींचीच कृपा झाली असं मी समजत होते। स्वामींची नित्यसेवा तर चालूच होती, पूजा वगैरे करणे अशी सेवा माझी चालू होती। आणि त्या 4-5 वर्षांनी मागून स्वामींनी मला ते दिलं आणि मी एकच स्वामींकडे मागायची की स्वामी मला काही देऊ नका, पण माझं घर सर्वांना सुखी ठेवा, एवढंच मी स्वामींना मागत होती। त्यानंतर काय झालं की थोड्याच दिवसामध्ये माझे मिस्टर हे आजारी पडले। काय होतंय काहीच कळत नव्हतं, सारखं आजारीच असायचे। त्यामुळे आम्ही काय केलं की त्यांची ट्रीटमेंट केली। ट्रीटमेंट केल्यानंतर कळालं की त्यांना कॅन्सर झाला आहे। कॅन्सर झाला असं कळल्यावर खूप म्हणजे मला काय करावं तेच कळत नव्हतं, पण मला स्वामींवरती विश्वास होता। स्वामी, अशक्य असणारी गोष्ट तुम्हीच शक्य करू शकता, असं मी स्वामींना म्हणत होती। खूप पारायण केले, गुरुचरित्र केले, स्वामीचरित्र केले, खूप केले स्वामींकडे। फक्त त्यांच्या जीवाचीच मी मागणी मागत होते, हवं तर माझं आयुष्य त्यांना द्या, असं मी त्यांना कंटिन्यू बोलत राहत होती। पण स्वामींनी माझं ऐकलं नाही आणि 4 वर्षानंतर माझे मिस्टर हे एक्सपायर झाले। मिस्टर गेल्यानंतर मी खूप दुःखामध्ये होते, कारण माझे सासू सासरे, माझी छोटीशी मुलगी आणि मी राहिले होते। आणि मुलगा गेल्यानंतर माझे जे सासू सासरे आहे ते पण म्हटले की तुझं आता इथे काहीच नाही। जी नणंद होती आणि तिने मला घराच्या बाहेर काढून दिलं, तू आता इथून निघून जा असं सांगितलं। मी कुठे जाणार, काय करणार, कुणाचा आधार नाही, मी आईवडिलांकडेच जाणार, दुसरं कुठे जाणार। स्वामींकडे खूप रडत होती, स्वामी का बरं माझ्या आयुष्यात असं खेळ तुम्ही खेळले,
काय कमी केलं होतं? मी तर खूप सेवा करत होते, मग का बरं एवढं दुःख तुम्ही मला दिलं? एकच तर भीक मागत होते, माझं आयुष्यच त्यांना द्या असं म्हणत होते, तर का बरं दिलं नाही? मी हसत हसत मी गेली असती, पण त्यांना तुम्ही ठेवायला पाहिजे होतं असं मी म्हटलं. तरी मी स्वामी सेवा सोडली नाही, स्वामींची सेवा करत होते, कारण आता कुणाचा आधारच राहिला नव्हता. स्वामी जसं भाग्यात आहे तसं घडलं असेल असं मनाला समजावून मी स्वामी सेवा सुरू केली होती. आईकडेच राहत होती. त्याच दरम्यान काय झालं, मिस्टर वारून एक्सपायर होऊन 1 वर्ष झालं असेल. 1 वर्ष झाल्यानंतर माझी मुलगी 4 वर्षाची झाली होती. मुलगी 4 वर्षाची झाली आणि माझी पण आजारी पडली. आजारी पडल्यावर तिला खूप प्रचंड ताप येत होता. मला खूप भीती वाटत होती. स्वामींची सेवा माझी चालूच होती. मी आता इकडे घरकाम करून माझ्या मुलीचं उदरनिर्वाह करत होती. मी आईवडिलांकडे पण राहत नव्हती, कारण माझे भाऊ ते सर्वांमध्ये माझ्यामुळे खूप वादविवाद होऊ लागले होते. मला कोणाच्या घरचं वादविवाद बनायचं नव्हतं. त्यामुळे मी आणि माझी मुलगी सेपरेट आईच्याच गावामध्ये एक रूम घेऊन राहत होतो आणि मी माझा उदरनिर्वाह घरकाम करून करत होती. त्याच दरम्यान काय झालं, माझी मुलगी ही आजारी पडली. आजारी पडल्यानंतर माझा तर शेवटचा आधार होता, शेवटचा तो श्वास होता आणि तोच जर आजारी पडला तर मला खूप धसका बसला, खूप भीती वाटत होती. स्वामींची त्यानंतर तारक मंत्राचं तीर्थ सर्व काही मी तिला देत होती. नाना डॉक्टर केले, पण तिचा आजारच काही कळायला नव्हता, कुठेच तो डिटेक्ट होत नव्हता. ताप तर खूप येत होता, पण काय येतो हे कळत नव्हते. सर्व रिपोर्ट हे नॉर्मल येत होते, काय होत होतं. त्याच वेळेस काय झालं की माझ्या मुलीचा जो ताप होता तो मेंदूमध्ये गेला. मेंदूत ताप गेल्यामुळे माझी मुलगी एक्सपायर झाली. जेव्हा मुलगी गेली त्यावेळेस मी म्हटलं की नाही, स्वामी वगैरे कोणी नाही, कोणीच नाही, कोणाचाच आधार नाही. खरंच एखाद्याच्या आयुष्यात दुःख द्यायचं असलं तर देव खूप देतो. माझा शेवटचा आधारसुद्धा आता निघून गेला होता. मी खूप एकटी पडली होती, काहीच नाही. मी स्वामींची सेवा वगैरे सर्व काही बंद केली होती. काहीच राहिलं नाही माझ्या आयुष्यात, जगण्यासाठी काहीच असं उरलं नव्हतं. आता मी माझ्या मुलीकडे बघून जगत होती, तिच्याकडे मी कसं जगणार आता? मी आत्महत्या करायचं ठरवलं होतं. आता मी जगणारच नाही असं मी स्पष्टपणे सांगितलं. कुणाचाच आधार मला नव्हता. मग मी झोपलेली होती आणि दुसऱ्या दिवशी मी सुसाईड करणार होती. झोपलेली असल्यावरती मला रात्री एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये मला एक असं अनाथ आश्रम दिसत होतं. त्या आश्रममध्ये खूप असे मुलं खेळताना दिसत होते, ज्यांना पाय नाही, हात नाही, डोळा नाही, असे मुलं दिसत होते. आणि तिथे मी काम करत आहे असं मला दिसलं आणि त्या कामामध्येच परमेश्वर आहे, इथेच सर्व काही तुझं आहे असं कोणीतरी मला सांगत होतं, पण ते स्पष्टपणे मला दिसत नव्हतं. तू इथे काम कर असं मला सांगत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, हा काय संकेत आहे, नेमकी काय प्रकार आहे हे काही कळत नव्हतं. मग माझी जी मैत्रीण आहे मी तिला कॉल केला की असं स्वप्न पडलं. अगं ती म्हटले इथे एक वृद्धाश्रम आहे, आपण तिथे जाऊया त्या आश्रममध्ये आणि बघ म्हणे तुला जर काही वाटत असेल तर आम्ही तिथे गेलो. तर ते म्हटले की इथे एका बाईची खूप गरज आहे, जी मुलांना सांभाळू शकते, अशी बाई आम्हाला पाहिजे आहे. मला जर कुणाचा आधार नव्हता. मी म्हटलं की ठीक आहे, मी हे काम करायला तयार आहे, मी इथेच राहील, त्यामुळे माझं मन थोडंफार रमेल असं मला वाटलं आणि मी तिथे राहिली. आणि एक जी मुलगी होती ना, म्हणजे मला ती खूप आवडायची, ती माझ्या मुलीसारखीच होती. माझं तिच्यावरती खूप प्रेम जडलं होतं. मी तिला खूप लालन पालन करून वाढत होती. हिला आईची कमतरता नको आणि मला मुलीची कमतरता नको असं मला वाटायचं आणि मी ती सर्व काही माझी मुलगी समोर तिला हे करत होते. थोड्या दिवसांनी मी निर्णय घेतला की ती मुलगी मी आता दत्तक घेणार आहे, कारण माझीच मुलगी पुन्हा मागे आली असं मला वाटत होतं. मग मी तिथल्या सर्वांना सांगितलं, तर ते म्हटले ठीक आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि मग सर्व कागदपत्रे वगैरे केली आणि मी ती मुलगी दत्तक घेतली. आज ती मुलगी आणि मी सोबत राहतो, सर्व काही व्यवस्थित आमचं चालू आहे. यानंतर मुलगी आल्यानंतर सर्व आनंदाने घर भरलं आणि मला एक जगण्याला मार्ग मिळाला. त्यावेळेस मला असं वाटलं की आपण खरंच काहीतरी आपल्या आयुष्यात चांगलं घडलं आहे आणि देवानेच केलं आहे, स्वामींनीच केलं. जे झालं ते झालं, पण आता पुन्हा स्वामी सेवा करायची, म्हणून मी पुन्हा स्वामींची सेवा करू लागले. स्वामी, आता मला जगण्याला अर्थ मिळाला आहे, तुम्हीच तो अर्थ दिला आहे. आता माझ्याकडून आणि माझ्या मुलीकडून सेवा करून घ्या आणि आमच्या आयुष्यातील दुःख हे नाहीसे करा. माझ्या मुलीच्या आयुष्यात जे काही दुःख असेल ते मला द्या. तिच्या
मार्गामध्ये सदैव फुलं तुम्ही टाका, हीच तुमच्या चरणी प्रार्थना, अशी स्वामींना मी आता प्रार्थना करते. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.